नमस्कार मित्रांनो, गीता जीवनवाणी या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गीता अध्याय 3 कर्मयोग यामधील 24 ते 43 श्लोक. सक्ताम कर्मण विद्यासो यथा कुर्वन्ति भारत. अर्थात ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. नियत कर्मांच्या फळांवर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्यांना त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. मिथ्या अहंकारांच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली पाहिजेत. हे महाभाऊ अर्जुन, परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य इंद्रियामध्ये किंवा इंद्रियतृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म यांच्यामधील भेद उत्तम प्रकारे जाणतो. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि त्यामध्येच पुरते आसक्त होऊन जातात. तथापि असे कर्म करणारे लोक अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी अज्ञानी पुरुषांनी त्यांना विचलित करू नये. म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त हो आणि मला स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा अधिकार न सांगता तथा आलस्यरहित होऊन युद्ध कर. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशाचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करून त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येकजण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. मनुष्याने इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. अर्जुन म्हणाला, हे वृष्णिवंशजा, कशामुळे मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो? श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. हा कामच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात अच्छिदिला जातो. याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादिली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत असतो. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. त्यांच्याद्वारे काम आत्म्याचे शुद्ध ज्ञान आच्छादित करून त्याला मोहित करतो. म्हणून हे भरत ऋषभ अर्जुन, इंद्रियांचे संयमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे.
बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाभाऊ अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. हरे कृष्ण. अशा रीतीने भगवद्गीतेच्या अध्याय 3 कर्मयोग नामक 3ऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झालेले आहे.